तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण IBPS परीक्षा 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे, जो या परीक्षेमध्ये आपल्याला नक्की विचारला जातो. तो म्हणजे तुम्हाला काही संख्या दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये किंवा शेवटी एक प्रश्नचिन्ह दिलं जातं आणि त्याच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला त्या संख्यांमधला नियम शोधायचा, की त्या संख्या कशाप्रकारे मांडल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याचं उत्तर मिळवू शकता. तर या प्रकारचे प्रश्न तर आता आपल्या समोर प्रश्न आहेच, हा आपण सोडवणारच आहे. आणि या प्रकारच्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, की तुम्ही जेवढी जास्त उदाहरण सोडवाल, जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल, तेवढं तुम्हाला कळेल, की सर्वसाधारणपणे संख्यांमधले नियम काय असतात. म्हणजे वर्गाच्या अंतरानं संख्या असतात किंवा घनमुळाच्या अंतरानं संख्या असतात किंवा त्यांच्यातला फरक असतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे उदाहरणं आहेत, जेवढी तुम्ही जास्त सोडवाल, तेवढं तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती कळून जाईल. आणि ज्यावेळी अशा प्रकारचा प्रश्न समोर असेल, तर पहिलं काम करायचं, की त्याच्या उत्तरापेक्षा आपण त्याच्यावर कुठल्या-कुठल्या गोष्टींचा विचार करू शकतो. कशा संख्या मांडल्या असतील या. कधी-कधी आपल्याला पुढून बघावं लागतं, कधी-कधी मागून सुद्धा संख्यांचा क्रम बघावा लागतो. तर सुरू करूया. आता ही आपल्यासमोर 33 आहे. इथं प्रश्नचिन्ह आहे. आणि अशा प्रकारे या संख्या. शक्यतो जिकडं प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह इकडं डाव्या बाजूकडून जवळ आहे, तर तुम्ही उजव्या बाजूपासून सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला संख्यांचा जो क्रम आहे, त्याचा नियम लक्षात येईल. जसं की पहिली संख्या आहे 283 आहे. ओके. आणि त्याच्यानंतरची संख्या आहे 259. आता या दोघांची बेरीज करून तरी 224 किंवा त्याच्यातला नियम येणार नाही, कारण पुढे जाईल संख्या. समजा मी त्यांची वजाबाकी केली, या दोन्हींची. तर वजाबाकी केल्यानंतर किती येतं बघा. तर 13 तून 9 गेलं म्हणजे 4 राहणार इथे. परत 7 मधून 5 गेले 2 राहणार. म्हणजे 24 राहिले. तर 24 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण ह्या दोन्हीतला कळालं आपल्याला इथे. 24 आले. पण इथे 224 आहे. त्याच्यानंतर आता आपण असं करूया, 259 आणि 224 यांच्यातला फरक बघूया किती येतं. 259 वजा 224. तर बघा इथे 259 वजा 24 जर केला, पण 9 मधून 4 गेले, किती उरणार? 5 उरणार इथे. त्याच्यानंतर 5 मधून 2 3, 2 वजा 2 0 म्हणजे 35 आले. ठीक आहे. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा इथे जर का आपण बघितलं, 224 मधून 176 वजा करूया. 224 वजा 176. तर याच्यातला फरक बघूया. तर ह्या दोन्हीतला फरक किती येणार आहे? 224 वजा 176 केलं तर 14 तून 6 गेले 8 उरणार. आणि त्याच्यानंतर 21 मधून जर आपण 17 म्हणजे 4 48 उरले. ओके, हे आले 48. आता त्याच्यानंतर पुढे इथे जर का आपण बघितलं, 176 आणि ही पुढची संख्या आहे जी आपल्याला माहिती नाहीये. ओके, 176 वजा पुढची माहिती नसलेली संख्या. तर त्याचं उत्तर काय येईल हे आपण जर ठरवलं, तर आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या मिळू शकते. आता 24, 35 आणि 48 याच्यावर थोडा विचार करा, की या संख्यांमध्ये काय संबंध आहे. तर बघा, मी 24 असं लिहू शकतो. 24 समजा 5चा वर्ग केला आपण, 5चा वर्ग येणार 25. 25 मधून 1 वजा केलं तर किती येणार आहे? 24. तसं 36 बघा, 6चा वर्ग केला, 6चा वर्ग मधून 1 वजा केले, किती आले? 35. तसं 48 म्हणजे इथे जर आपण बघितलं तर 7चा वर्ग केला, वजा 1 केले तर किती आले? 48. तसं आता पुढे 5, 6, 7 नक्कीच पुढचा काय असणार आहे? 8चा वर्ग, त्याच्यातून 1 वजा करायचा. तर 8चा वर्ग येणार 64 वरून 1 वजा केलं म्हणजे इथं उत्तर किती यायला पाहिजे? 63 यायला पाहिजे. तर आता इथे जर का आपण बघितलं, तर 176 मधून किती वजा केल्यानंतर 63 येईल? त्यासाठी काय करा, 176 मधून, ओके, 176 मधून 63 वजा करा. 63 वजा केल्यानंतर किती उरणार आहे तिथे? 6 मधून 3 गेले, 3 उरले आणि 17तून 6 गेले. इथे सॉरी, 7 आणि 6 11, 113. त्यामुळे इथली संख्या किती असणार आहे? 113. म्हणजे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या किती असणार आहे? 113. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर. आता हे उत्तर आपल्याला मिळालं, तरी सुद्धा शेवटचं उत्तर जे आहे आपलं इथे, इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 33 आहे. तर बघा, 113 आलेला आहे. 113 मधून जर का आपण 33 वजा केले फक्त चेक करण्यासाठी, तर ते किती येतील? 113 मधून हे केल्यानंतर 33 वजा 3 वजा 3 0 येतील. 11तून 3 गेले 8. म्हणजे 8 कसं 80 कसं लिहिता येईल? 9चा वर्ग 81 वजा 1 80. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. चेक करायची काही गरज नाही, पण त्याचा तुम्हाला अर्थही कळाला असेल की कशा पॅटर्न मध्ये संख्या. आता हे आपलं पहिलं उदाहरण झालं. हे लक्षात ठेवा, की अशा वजाबाकी आणि मग त्याचा वर्ग असं येऊ शकतं. संख्या कमी कमी होत चाललेत मागे, त्यामुळे वजाबाकी. तर डायरेक्ट वजाबाकी असेल, मग वजाबाकीच्या पण आत आणखी वर्ग वजा 1 असा पॅटर्न आहे. तर तो तुम्हाला शोधायला पाहिजे. ओके. तर आता आपण दुसरा बघूया. दुसऱ्यामध्ये 27, 32 या संख्या दिलेल्या आहेत.
42, 57, 77 आणि मग प्रश्नचिन्ह. आता जर इथे तुम्ही बघितलं तर इथे प्रश्नचिन्ह ह्या बाजूला आहे इथे. तर आपण सुरुवात करताना मग इकडून करणार या संख्या. आता इथे 27 मध्ये 32, 42 27 आणि 32 यांची बेरीज करून काही 42 वगैरे येत नाही. थोड्याशा प्रमाणात काय झालेलं आहे, संख्येमध्ये वाढ झाली. ते आधी आपण शोधूया की 27 पासून 32 आपण कसं मिळवलेलं आहे. इथे बघा 27 मध्ये सॉरी किती मिळवल्यानंतर 32 आहे. 27 आणि 5 मिळवले आपण. तर किती येणार आहे? 32 येणार. ओके. 32 बरोबर असं लिहूया. त्याच्यानंतर 32 च्या पुढे 42 आहे. पुढची संख्या किती आहे? 42. तर आधीच्या 32 मध्ये आपण किती मिळवले? तर 10 मिळवले. म्हणजे 42 आले. ओके. तसं त्याच्या पुढे 42 मध्ये सॉरी 42 नाही, इथे पुढची संख्या आहे 57. तर त्या 57 ला जर आधीच्या 42 पासून जर मिळवायचं असेल तर किती लागणार? 15. 15 आणि 42 57. 57 नंतर इथे पुढे 77 आहे. 77 जर असेल तर आधीच्या 57 मध्ये किती मिळवले? 20 मिळवले. तर तुमच्या पॅटर्न लक्षात आला असेल की मिळवत जाणारी जी संख्या आहे ती 5च्या पटीत आहे. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. पुढची किती असणार आहे? 5 25 असणार आहे. आधीची संख्या कोण आहे? 77. 77 आणि जर का तुम्ही 25 मिळवले तर त्याचं उत्तर येणार आहे 102 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर? पर्याय क्रमांक 1 102 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके. हे आपल्याला मिळालं. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 3, 9, 29 आणि त्याच्या पुढची संख्या शोधायची. तर प्रश्नचिन्ह ह्या बाजूला आहे म्हणजे आपण इकडून डावीकडून सुरुवात करणार. 3, 9, 29 आणि प्रश्नचिन्ह. पहिलं बघा इथे आपण पहिलं 3 उत्तर कसं मिळणार आहे आपल्याला? 3 अधिक समजा आपण 1 चा वर्ग केला आणि परत त्यातून 1 वजा केले. तर 3 अधिक 1 चा वर्ग 1 म्हणजे 3 आणि 1 4, 4 वजा 1 किती आले? 3. त्यामुळे पहिली संख्या मिळाली 3. त्याच्यानंतर जर दुसरी बघितली आलेले 3 इकडे घेतले आपण हे जे 3 आहेत ते इथे लिहूया. परत 1 चा वर्ग आता 1 नंतर पुढची विषम संख्या घ्यायची म्हणजे 3 चा काय करणार आपण? वर्ग करणार आणि परत त्यातून 3 वजा करणार. तर त्याच्या बाबतीत बघा 3 अधिक 3 चा वर्ग किती येणार? 9 वजा 3 म्हणजे 9 आणि 3 12 परत वजा 3 9 उत्तर आलं. ओके. तर इथे उत्तर किती येणार? 9 येणार. परत ही 9 ही संख्या पुढे घ्यायची. 9 करायचं. 9 आहे तसं अधिक याच्यामध्ये 1 चा वर्ग, 3 चा वर्ग आता कुणाचा वर्ग घ्यायचा? पुढची विषम संख्या 5 चा वर्ग आणि त्याच्यातून परत 5 वजा करायचे. म्हणजे जर इथं बघितलं आपण 9 अधिक 5 चा वर्ग किती येणार आहे? 25 आणि परत त्याच्यातून 5 वजा करायचे म्हणजे 9 आणि 25 केले. तर इथे येणार 34 वजा 5 केले तर उत्तर किती येणार? 29. त्याच्या आधी हे 9 उत्तर आले आपलं. ओके. आता म्हणजे इथं 29 उत्तर आलं. आता त्याच्या पुढची संख्या जर पाहिजे असेल तर 29 आहे तिथे लिहिलं आपण. 29 आहे तिथे लिहिलं तर 5च्या पुढची विषम संख्या कुठली? तर 7 येणार. 7 चा वर्ग वजा 7 करायचे. म्हणजे 29 वजा 7 चा वर्ग केल्यावर किती येईल? 49. मग आणि त्याच्यातून परत 7 वजा करायचे. म्हणजे ह्या दोन्हींची जर बेरीज केली तुम्ही तर किती येणार? 9 आणि 9 18 येणार ती. 4 आणि 2 6 आणि 7 78 त्यातून परत 7 वजा करायचे म्हणजे किती येणार ते? 71. तर त्याचं उत्तर असणार आहे 71. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे त्याच्यामध्ये? योग्य उत्तर असणार आहे त्याचं 71. ओके. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघूया. इथे आपल्याला प्रश्नचिन्हाची संख्या ही दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे? तर शक्यतो तिथे मधीच दिसते आपल्याला ते. तर जिथे संख्या लहान आहे त्या बाजूकडून सुरुवात करा. म्हणजे लहान संख्यांचा नियम आपल्याला पटकन शोधता येतो. इथे पहिल्यांदा बघा 20 आहे तर 20 मध्ये समजा 20 गुणिले 1 केले आणि त्याच्यात 1 मिळवले. 20 एके 20, 20 आणि 1 21 आहे. ओके. 21 हे उत्तर आपल्याला 20च्या पुढची संख्या मिळाली 21. 20च्या पुढची 21 या नियमाने मिळाली. आता पुढे 21 ला समजा आपण 2 ने गुणलं आणि परत त्याच्यामध्ये 2 मिळवले. तर किती येणार? 21 दोन्ही 42, 42 आणि 2 44. तर पुढची ही 44 संख्या मिळाली. आता ह्याच नियमाप्रमाणे आपण पुढचे सगळी उत्तरं कशी येतात का बघूया. इथे किती आहेत? 44. तर 44 नंतर याच्यामध्ये 3 मिळवूया. म्हणजे 3 44 गुणिले 3 करूया आणि त्याच्यामध्ये परत 3 मिळवूया. 44 गुणिले 3 केलं तर किती येणार ते? 100 4 त्रिकम 12 2 8चे 1 4 त्रिकम 12 आणि 13 132 आणि 3 135 आले. ठीक आहे. म्हणजे इथलं उत्तर 135 असणार आहे. तरी पण आपण पुढे ती उत्तरं येतात का बघूया. 135 ला समजा 4 ने गुणलं आणि त्याच्यामध्ये परत 4 मिळवलं. 135 गुणिले 4 केल्यानंतर 135 गुणिले 4 तर 4 पंचे 20 2 4 त्रिकम 53 52 आणि 2 54 येईल
540 आणि त्याच्यामध्ये अधिक 4 केले म्हणजे 544 येणार. तसंच तुम्ही चेक करून बघा. 544ला जर समजा आपण 5 ने गुणलं आणि परत त्याच्यामध्ये 5 मिळवलं तर 2725 हे उत्तर येतंय. म्हणजे याचा अर्थ इथे 135 जे आपण शोधून काढलं ते बरोबर आहे. म्हणजे कुठला पर्याय बरोबर आहे? पर्याय 3 135 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके. तर आता आपण उदाहरण क्रमांक 5 बघूया. त्याच्यामध्ये संख्या आहेत 25, 44, 66, 91, 119 आणि प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल ते ओळखायचं. तर याच्यामध्ये आपण जर या बघितल्या संख्या तर संख्या आधी लिहून घेऊया. 25 मध्ये 44. ओके. 25 मध्ये किती मिळवल्यानंतर 44 येईल? तर त्याच्यासाठी बघा इथे जर का आपण 19 मिळवले, ओके, 19 तर किती येणार आहे? 44. 44च्या नंतर पुढे 66. तर याच्यात बघा 66 किती मिळवायला पाहिजेत म्हणजे 66 येतील. तर इथे आपल्याला 22 मिळवायला पाहिजेत म्हणजे उत्तर 66 येईल. त्याच्यानंतर परत पुढे 91 आहे. तर 91 येण्यासाठी परत किती मिळवावे लागतील आपल्याला? 66 आणि 91 तर मिळवावे लागतील 25 मिळवावे लागतील म्हणजे आपल्याला 91 मिळेल. परत जर का आपण बघितलं पुढची संख्या आहे 119. 119 जर का आपण बघितलं तर आणखीन 28 मिळवावे लागतील म्हणजे 119 मिळतील. तर अशा मिळवत आपल्याला पुढच्या संख्या मिळतात. तर आता याच्यातला नियम शोधून काढू. 19 मिळवले त्यानंतर किती मिळवले? 22 मिळवले. म्हणजे पहिल्यांदा 19 मिळवले, मग 44 मिळाले. आता परत 22 मिळवले. तर 22 आणि 19 मधला फरक किती आहे? तर 3 आहे. ओके. तसंच 25 आणि 22 मधला फरक सुद्धा किती आहे? 3 आहे. तसंच 28 आणि पुढचा हा फरक किती आहे? 3 म्हणजे 3-3 वाढवत चाललोय आपण मिळवण्यामध्ये. तसं आता 28च्या पुढे किती मिळवायचे? 3 मिळवायचे म्हणजे किती आले? 31. तर 119 मध्ये आपण 119 मध्ये किती मिळवणार? पुढचे 3 म्हणजे 31. तर या दोन्हींची जर बेरीज केली आपण तर ती येणार आहे 150. म्हणजे पर्याय क्रमांक 4 150 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. ओके.